स्ट्राइक पर बल्लेबाज संदीप मकवाना, नॉन स्ट्राइक एंड पर है अर्जुन भोसले, मैन फ्रॉम कर्नाटका। अच्छी गेंद, अपने फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिलती हुई। गेंदबाजी मोर्चे पर ध्रुवित म्हात्रे गेंदबाजी का भार संभालते हुए। ध्रुवित म्हात्रे ने काफी प्रभावित किया है गेंदबाजी में। अच्छी गेंदबाजी इस प्रतियोगिता में हमने देखी है ध्रुवित म्हात्रे की। काबिले तारीफ गेंदबाजी का प्रदर्शन, पहले जो 3 मुकाबले थे उसमें भी बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन ध्रुवित म्हात्रे ने किया था। वो ध्रुवित म्हात्रे गेंदबाजी मंच पर, तो सामने बल्लेबाज उनके है संदीप मकवाना। पिछले मैच में 2 जीवनदान मिले थे। ये बहुत ही खराब गेंद, बहुत ही खराब गेंद। अंपायर का इशारा देखना पड़ेगा क्या आता है। नो बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, यानी कि अमूल अब बड़ा शॉट जड़ने का मौका है। यहाँ पर स्ट्राइक चेंज हुआ है, लेकिन स्ट्राइक पर रहेंगे अर्जुन भोसले। बहुत ही बड़ा नाम है टेनिस क्रिकेट का, वो अर्जुन भोसले। क्या कहेंगे इस शॉट के ऊपर, अभी जो गेंद डालेगी उसके ऊपर? मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला जाईल अर्जुन भोसलेकडून आणि तो मोठा फटका एक आत्मविश्वास देखील उंचावून देईल, मात्र समोरून देखील तितकीच चांगली गोलंदाजी होते। यावेळी आखू टप्प्याचा चेंडू, शॉट ऑन पोल, ताकद, एलिव्हेशन, लंबाई आणि त्याहीपेक्षा दूरी, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार। हेलो, तो एक प्रीट का मौका मिला और उस पर जड़ा यहाँ पर बहुत ही बड़ा लंबा सिक्सर। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए जो मौका मिला था उस पर छक्का जड़ते हुए बल्लेबाज अर्जुन भोसले। स्कोर बढ़ता हुआ 8 रनों के ऊपर। शुरुआती ओवर प्रगति पर है ध्रुवित म्हात्रे। अच्छे गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी करते हैं, तो अच्छा बल्लेबाज भी उनके सामने और ये गेंद सीमा रेखा पार। फिर एक बार बहुत ही बड़ा लंबा सिक्सर, गेंद जाती हुई सीमा रेखा पार। कोकण सिक्सर यहां पर देखने को मिलता हुआ। कुणाल बागवे मित्र मंडल कणकवली द्वारा यहां पर कोकण नाव प्रतियोगिता के लिए ढेर सारी शुभकामनाएं आई है। हमारे साथी अभी मांजरेकर, उनके साथ स्वरूप कामत, परेश बागवे, हरी और कुणाल बागवे मित्र मंडल के सभी कार्यकर्ता, इनकी ओर से ढेर सारी शुभकामनाएं आई है। खास करके अभी मांजरेकर के बारे में कहूँ तो कणकवली के मुंडेश्वर मैदान के ऊपर संदेश पारकर जी ने जो प्रतियोगिता रखी थी, वहाँ पर अभी मांजरेकर ने जो टीम उतारी थी, बबलू पाटिल, कुणाल, ऐसे कई बड़े खिलाड़ी थे इस टीम में शामिल थे और उन्होंने अंतिम विजेता वहाँ पर बन चुके थे। संदेश पारकर जी की वो प्रतियोगिता थी कणकवली के मुंडेश्वर मैदान के ऊपर। ये रिवर्स स्वीप का देखना लायक शॉट और गेंद देखना पड़ेगा। अंपायर का क्या इशारा आता है देखना पड़ेगा। 4 या 6 है। अंपायर थोड़े से इशारा करते हुए थर्ड अंपायर के पास देखना पड़ेगा, थर्ड अंपायर हमारा क्या फैसला सुनाते हैं। तब तक चलते हैं हमारे साथी कमेंटेटर अमोल जी के पास। अमोल जी, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते आणि तिसऱ्या पंचांच्या मदतीनंतर अंतिम क्षणी काय निर्णय येतोय, षटकार की चौकार याची शहानिशा केली जाईल आणि बहुधा पंचांचा तिसरा इशारा येतोय तो षटकाराचा। चेंडू सीमारेषेचा सीमोल्लंघन करतोय व 6 धावांनी अर्जुन भोसले धोक्याचे पूर्वसंकेत सातत्याने प्रतिस्पर्धी संघाला देतोय तो पहिल्या वहिल्या षटकार। बहुत ही घातक बल्लेबाजी। ये देखिएगा, अब ये गेंद चली गई, ये तो गेंद जाएगी लगता है थर्ड मैन बाउंड्री के पार ही कर रुकेगी। थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए एक बड़ा सिक्सर। उसके बाद ये बाउंड्री हासिल करते हुए बहुत अच्छी बल्लेबाजी मैं कहूँगा अर्जुन भोसले द्वारा। खराब गेंद थी, अगर छोड़ते भी तो अंपायर वाइड करार जरूर देते, लेकिन बल्ला लगा और बल्ले का किनारा लेकर गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। 4 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 24-24। भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर, इनका जन्मदिन 24 अप्रैल 1973, वो यहाँ पर स्कोर बुक के ऊपर 24 अंक दिखाई देता हुआ पहला ओवर महंगा ओवर।
अच्छी गेंद, फिर एक बार सही जगह पर, सही ठिकाने पर, सही इलाके में यहां पर गेंद को डाला, डॉट बॉल निकालने में कामयाब रहते हुए। पहला ओवर रहा, बहुत ही महंगा ओवर रहा ध्रुवित मात्रिका, 24 रन आए यहां पर इस मैच में। क्या कहेंगे आगे जाकर, और 4 ओवर बाकी शेष है, तो बाकी बचे हुए 4 ओवर में किस प्रकार से गेंदबाजी करनी पड़ेगी अमोल? श्याम, पहिल्याच षटकात आपल्याला लुटलोवालं षटक पाहायला मिळालं. तब्बल 24 धावांची लयलूट केली जाते आणि याला कारणीभूत ठरते ती अर्जुन भोसलेची विस्फोटक फलंदाजी. या षटकात त्याच्या बॅटमधून जवळपास 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि या 3 षटकारांच्या मदतीने आतापर्यंत 24 धावा सांघिक धावसंख्या धावफलकावरती अनिवार्य पॉवरप्लेच्या कोकण 9च्या पहिल्या वहिल्या षटकात. दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते ती गोलंदाजी मार्कवर प्रसन्न पाटीलची. या प्रसन्न पाटीलने देखील या अगोदर एक जबरदस्त असा स्पेल टाकला होता मागच्या सामन्यामध्ये. त्याच्या समोर असेल विस्फोटक फलंदाज संदीप मकवाना. जी हाँ अमोल, पिछले मैच में ये गेंदबाज प्रसन्ना पाटिल मैन ऑफ द मैच रहे थे, अच्छी गेंदबाजी की थी, 2 ओवर में रन मात्र दिए थे, मेरे ख्याल से 19 और 3 सफलताएं हासिल की थी, इसलिए इन्हें मैन ऑफ द मैच करार दिया था। फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर फुल टॉस गेंद, बहुत ही खूबसूरत शॉट, वहां पर खिलाड़ी मौजूद है, उनके मस्तक पे से दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। कुकड़नाव बाउंड्री यहां पर एडमिशन बाउंड्री यहां पर देखने को मिलती हुई बल्लेबाज संदीप मकवाना के बल्ले से। क्या कहेंगे? देख के मौका मारा चौका. खराब चेंडू होता व या खराब चेंडूला त्याची योग्य जागा संदीप मकवानाच्या बॅटमधनं. जर का तुम्ही अशा पद्धतीची गोलंदाजी केल्यात तर निश्चितपणाने संदीप मकवाना 6 चेंडूंमध्ये जवळपास 4 ते 5 चेंडूवरती चौकार किंवा षटकार लगावेल. गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल आणि ती क्षमता आहे गोलंदाजाकडे. मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलाय प्रसन्न पाटील, यावेळेला गोलंदाजीमध्ये या चेंडूवर निश्चितच सुधारणा करेल. यावेळेला प्रसन्न पाटीलकडून उत्तर येतंय, हवी असणारी सफलता. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा, हे चित्र सातत्याने या मैदानावरती पाहायला मिळेल आणि पहिल्या विकेटचं पतन होत हवेमध्ये कारंजा उडतोय. संदीप मकवाना एका चौकारनं नटलेली छोटे कानी खेळी मात्र उपयुक्त खेळी साकारून पहिल्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आश्रयाला. कोकण 9 विकेट. जी हाँ अमोल, इस गेंदबाज की ओर देखा जाए तो कभी बल्लेबाज हावी हो रहे, कभी गेंदबाज हावी हो रहे, इस ओवर में ये देखने को मिलता हुआ। पहले ओवर में 24 रन, बल्लेबाज काफी हावी लग रहे थे, लेकिन ये दूसरा ओवर प्रसन्न पाटिल का ओवर, पहली गेंद के ऊपर बाउंड्री, उसके बाद विकेट, यानी कि अच्छी वापसी। मैं कहूँगा जो विकेट की तलाश थी वो यहाँ पर विकेट दिलवा देते हुए हमारे गेंदबाज प्रसन्न पाटिल। तो अब उनके सामने बल्लेबाज रहेंगे फिर एक बार पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे शिवा, जिन्होंने 50 रन पूरे किए थे। इस प्रतियोगिता की तीसरी हाफ सेंचुरी अगर किसने लगाई है तो वो है बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं, जिनका नाम है शिव इनका नाम है, जो कर्नाटक से बिलोंग करते हैं, और स्ट्राइक पर बल्लेबाज अर्जुन भोसले। तो यहां पर और एक विकेट, बैक टू बैक, यहां पर दूसरा झटका मैदान के बाहर जाता हुआ, एडमिशन विकेट यहां पर देखने को मिलता हुआ। हमारे ढेर सारे दर्शक एडमिशन के ये मैच देख रहे हैं, सभी तमाम दर्शकों का भी स्वागत है। जो हमारे एडमिशन के लड़के लोग हैं उनका भी स्वागत है इस प्रतियोगिता के दरम्यान। तो यहाँ पर अर्जुन भोसले पहले ओवर में घातक लग रहे थे, अच्छी बल्लेबाजी उन्होंने की अपने टीम के लिए, ढेर सारे रन बनाए, निजी 12 रनों के ऊपर यहाँ पर आउट होकर मैदान के बाहर जाते हुए, यानी कि दूसरा ओवर प्रगति पर है, रन है स्कोर बुक के ऊपर 28, 2 विकेट गिरने के बाद ये 5 ओवर का मुकाबला। अमोल जी, ॲडमिशन्स विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्याम पाहायला मिळतोय, मनोज सकपाळ, ज्याच्या बॅटमधनं कुडाच्या मैदानावरती 5 षटकार सलग आपल्याला पाहायला मिळाले होते. तो मनोज सकपाळ, मॅन फ्रॉम कोल्हापूर कसबा बोर्डाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साथ देण्यासाठी शिव नामक फलंदाजाला, किंवा शिवने मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलाय. अर्धशतकी खेळी त्याच्या बॅटमधनं, 19 चेंडूत तब्बल 55 धावांची बहारदार खेळी त्याने मागच्या सामन्यात, आणि ती सुद्धा मॅच विनिंग खेळी होती, मॅरेथॉन खेळी होती.
एकटा मैदानाच्या आतमध्ये लढला. बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे त्याने खिंड लढवली आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिलाय. मनोज सकपाळ नवीन फलंदाज श्याम मैदानाच्या आतमध्ये. जी हाँ, बैटिंग लाइन बहुत ही गहरी है इस टीम की. अब स्ट्राइक पर आए हैं मनोज सकपाळ, कोल्हापुर के हीरो है ये, चॉकलेट बॉय, छोटे कद के है लेकिन पद बहुत ही बड़ा. ये देखिएगा संयम है इनके पास. जानते हैं सामने नॉन स्ट्राइक एंड पर कौन सा बल्लेबाज है जिसका नाम है शिव. बहुत ही घातक बल्लेबाज है, विस्फोटक बल्लेबाज है और लगातार 2 गेंदों के ऊपर 2 सफलताएं ली थी. हैट्रिक करने का मौका था गेंदबाज यहाँ पर प्रसन्ना पाटिल को, उसको सम्मान देते हुए सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट करते हुए और स्ट्राइक देते हुए अपने साथी बल्लेबाज जो कि बहुत ही घातक है जिनका नाम है शिव. ये बैट और बॉल के बीच में मालवण के इस खूबसूरत टोपोला स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर बहुत ही अच्छा घमासान चालू है. एक तरफ है प्रसन्ना पाटिल तो दूसरी तरफ है बल्लेबाज शिव. तो बैटर और गेंदबाज के बीच में बहुत ही अच्छा घमासान. यहां पर राजस्थान दिल्ली से एडमिशन के हमारे सभी एग्जीक्यूटिव लोग यहाँ पर मैच देख रहे हैं. सभी लोगों का स्वागत है इस प्रतियोगिता में. अच्छी गेंद, संयम भरी बल्लेबाजी, ढीले हाथों से खेला है सिली मेडॉप के क्षेत्र में. शॉर्ट कवर के खिलाड़ी गेंद के ऊपर आते फील्ड करते 1 रन लेने का मौका. 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 30 रनों के ऊपर, जो कि यहाँ पर 2 ओवर का खेल खत्म होता हुआ. 2 ओवर का खेल खत्म होने के बाद और 2 विकेट गिरने के बाद रन है 30. तो आगे का हाल सुनाने के लिए हमारे साथी कॉमेंटेटर यहाँ पर मौजूद है अमोलजीत जमदाड़े. धन्यवाद श्याम वक्कर सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा मी अमोल जमदाडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कोकण 9 प्रीमियर लीग सन 2022 पर्व दुसरे व दुसऱ्या पर्वामध्ये उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दिसतोय तो एक दर्जेदार संघ. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल बहुधा पंचांकडनं दिला जातोय व फलंदाजांना मनपसंत मनेजोगे फटके खेळण्याची संधी व या जोखीमभऱ्या षटकाची जबाबदारी आपल्या खांदी स्वीकारत सचिन लहाने नामक गोलंदाज आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. तो ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक हार्दिक स्वागत करू. तुमचे आभार मानू की निश्चितपणाने तुम्ही इतकं आम्हाला सहकार्य करताय, आमच्या या स्पर्धेवरती प्रेम करताय आणि त्यामुळे ही स्पर्धा आम्हाला उत्तरोत्तर रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. सचिन हा गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या हाताकडून ऑफ द मोरचा चेंडू बॅकफूट पण करण्याचा पवित्र हा फलंदाजाचा अंतिम क्षणी प्रयत्नच राहतोय व पर्यायानं या चेंडूवरती कोणतंही उत्तर न देता चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. तो गोलंदाज सचिन लहानेच्या खाती. ज्या फलंदाजाला मागच्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला तो फलंदाज यावेळेला धावांसाठी संघर्ष करतोय. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये तो शिव नामक हा स्ट्राईक एंडच्या दिशेने. यावेळेला मधल्या एष्टीवरचा चेंडू टोलवायचा होता तो डेव्ह स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं. चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशा पद्धतीची फलंदाजी ही शिव नामक फलंदाजाची स्ट्रायकर यांच्या दिशेनं व निर्धाव चेंडू टाकण्यास सफलता प्राप्त करतोय तो अर्थातच गोलंदाज सचिन लहाने. व एका निर्धाव चेंडूनं धावसंख्या मात्र स्थिरावली जाते ती धावफलकावर अर्थातच 30 धावांवर. 2 षटक 2 चेंडूंचा खेळ. मागे ऑरपिच पद्धतीचा चेंडू, वादळापूर्वीची शांतता. आता मात्र एकाएकी आक्रमक रूप धारण करतोय व चेंडू बॅटच्या मधोमध स्पर्श करतोय व चेंडू मात्र अर्थातच पाहायला मिळतोय तो लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. कोकण 9 चौकार, ॲडमिशन चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज शिवच्या बॅटमधनं थोडासा आत्मविश्वास उंचावणारा फटका, उत्साहाचं वातावरण निर्माण करणारा फटका, नवचैतन्य निर्माण करणारा फटका तो शिवसाठी व दुसऱ्या बाजूला थोडंसं चिंतित वातावरण निर्माण करणारा फटका तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. कुठेपदा चेंडू बॅकफूट पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला एक नजाकतवारा फटका. टायमिंग बेंबी साल, चेंडू सीमारेखा पार. 4 धावांचा इशारा पंचांचा व एक ॲडमिशन चौकार पाहायला मिळतोय तो फलंदाज शिवच्या बॅटमधनं.
ज्या शिवला रोखण्यात सुरुवातीच्या 3 चेंडूवरती निश्चितपणाने सुयश प्राप्त झालं होतं ते फलंदाज सचिन लहानेला व त्याला प्रत्युत्तर म्हणून बॅक टू बॅक 2 मोठे फटके हे शिवच्या बॅटमधनं लगावले जातात व सांघिक धावसंख्या मात्र उंची गाठते. ती 2 षटक 4 चेंडूंच्या सांगते अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावांवर. कोकण नाऊ प्रीमियर लीग सन 2022चं दुसरं पर्व व दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत विकासजी गावकर साहेबांच्या संकल्पनेतनं होऊ घातलेला क्रिकेटचा रणसंग्राम व क्रिकेटमधल्या चेंडूफळीच्या संघर्षामध्ये 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात 2 हात करताना पाहायला मिळतात व अंतिम क्षणी सुयश होमस्टे संघासमवेत कोणता संघ अंतिम फेरीसाठी पात्रता सिद्ध करेल याच्यासाठीची ही लढत. यावेळेला सुरेख असा फटका पाहायला मिळतो तो डीप स्कोर लेगच्या डोक्यावरनं व डीप स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची परती वेगाने करतोय तो यष्टिरक्षकाच्या दिशेने तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये हरणाच्या वेगाने चित्त्याच्या वेगाने दुहेरी धावांची लहर झळकली जाते व सांघिक धावसंख्या मात्र उंची गाठते ती 40 धावांवर. 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक हे प्रगती पथावर मर्यादित 5 षटकांची लढत. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये साई मनोज कणकवलीचा संघ हा प्रथमतः फलंदाजी करतोय तो वर्षा वॉरियर्स देवबग संघाच्या विरोधात. यावेळेला फटका फसला शिवचा, मागच्या सामन्याचा सुपर हिरो ठरलेला फलंदाज यावेळेला मात्र 2 चौकारांना नटलेली खेळी साकार करतोय व तिसऱ्या विकेटच्या रूपानं सोसतात माघारी परतत शिव नामक फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला जातोय तो गोलंदाज सचिन राणेच्या गोलंदाजीवर. 3 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकताना दिसते ती अर्थातच 40 धावा. तिसरं षटक हे प्रगती पथावर असताना 40 धावा अशी टोटल धावसंख्येवरती झळकते. मर्यादित 5 षटकांचा विचार केला तर 55 ते 60 धावांची नितांत आवश्यकता व आघाडीच्या 3 षटकांचा खेळ थांबतोय व 3 षटकांच्या सांगते अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 असा धावफलक एक समाधानकारक धावफलक उभारला जातोय तो साई मनोज कणकवली संघाकडनं. ज्या साई मनोज कणकवली संघाने कित्येक स्पर्धा आपल्या नावावरती लिहिण्यास भाग पाडलं तो साई मनोज कणकवलीचा एक दर्जेदार संघ व तितक्याच ताकदीचा तितक्याच तोलामोलाचा वर्षा वॉरियर्स देवबागचा संघ जो घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर ज्या संघात आपल्याला आयात केलेले खेळाडू पाहायला मिळतात जे देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करतात एका महत्त्वपूर्ण अशा लढतीच्या व त्याहीपेक्षा सुंदर अशा स्पर्धेच्या निमित्तानं जी कोकण नावची स्पर्धा पर्व दुसऱ्या मधल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीच्या निमित्तानं. पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत लाईव्ह स्वरूपात जोडले जात आहेत त्यांचं कॉमेंट्री बॉक्समधनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कोकण नाऊ चॅनलच्या माध्यमातून ऑफ द मोडचा चेंडू कॉपी बुक स्टाईल जाकत बरा फटका टायमिंग बेंबी साले चेंडू सीमारेखा पार. 4 धावांचा फटका फलंदाज मनोज सकबाच्या बॅटमधनं व एक ॲडमिशन चौकार पाहायला मिळतोय तो फलंदाज मनोजच्या बॅटमधनं. सांघिक धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वेगाने परावर्तित होते ती 44 धावांवर. 3 षटक एका चेंडूचा खेळ मागे पडतोय व 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात असा समाधानकारक धावफलक नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकर एंडवर तो अनुराग मोहिते. अकुटप्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न शॉर्टआर्म पुलचा फटका थोडीशी ताकद कमी पडते फटका मिस टाइम होते व दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये अपूर्ण राहते की पूर्णत्वास नेली जाते याची शहानिशा ही तिसऱ्या पंचांकरवी करण्याचा इशारा अर्थातच पंचांचा येतोय व तिसरे पंच फलंदाज बाद आहे की नाबाद आहे याचा निर्वाळा काही क्षणांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवतील व सांघिक धावफलक आतापर्यंत पाहायला मिळतोय तो 44 धावांवर. यावेळेला तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते ती धावचीच्या स्वरूपातल्या अपीलसाठी दाद दिली जाते. ही दाद उचलून धरत तिसऱ्या पंचांच्या मदतीनं अंतिम क्षणी निर्णय काय येईल याकडे क्रीडा रसिकांच्या नजरा व दुसऱ्या बाजूला तितकंसं चिंतेचं वातावरण तितकंच उत्साहाचं वातावरण दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मनोज सकपाळ थोडासा या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा अटटाईपणा करतोय प्रयत्न करतोय व या प्रयत्नात त्याला यश येतंय की अपयश येतंय याचा निर्णय हा काही क्षणांमध्ये तुमच्यापर्यंत तिसऱ्या पंचांकडे पोहोचला जाईल व तिसऱ्या पंचांकडनं अंतिम क्षणी इशारा येतोय की फलंदाज नाबाद असल्याचा निर्वाळा दिला जात. लाईफ मिळते एक पुन्हा एकदा निश्चितपणाने संधी मिळते एक धोकादायक रन घेण्याचा प्रयत्न जो धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न हा मनोज सकपाळचा यावेळेला सफल ठरतोय व स्ट्रायकर एंडच्या दिशेने पुन्हा एकदा तितक्याच आत्मविश्वासाने तो सज्ज होतोय.
यावेळेला वेगवान चेंडू, डावखुऱ्या गोलंदाज प्रसन्न पाटीलचा फलंदाज मनोज सकपाळच्या कानामध्ये सिट्टी वाजवत चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये व पर्यायाने या चेंडूवरती कोणतंही उत्तर न देता चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय तो गोलंदाज प्रसन्न पाटीलच्या खाती. धावांची खूप मोठी आवश्यकता असेल जर का प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर वर्षा वॉरियर्स देवबाग हा देखील एक बलाढ्य संघ. गोट्यापर्यंत चेंडू कट केलाय, अप्पर कटचा फटका आणि यावेळेला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय तो गलीमध्ये व पर्यायाने नाम मात्र एकेरी धाव ही मनोजच्या खाती गणली जाते. एकेरी दुहेरी धावांनी संतुष्ट असेल क्षेत्ररक्षण करणारा वर्षा वॉरियर्स देवबागचा संघ. आवश्यकता ती मोठ्या फटक्यांची व ते मोठे फटके सहजासहजी मारू द्यायचे नाही. या ठाम इराद्याची गोलंदाजी ही गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते ती प्रसन्न पाटीलची. मागच्या सामन्याचा सुपर हिरो ठरला होता प्रसन्न पाटील. 2 षटकं 19 धावा व 3 सफलता. तोच गोलंदाज स्क्रीनवर. यावेळेला ड्राईव्ह केलंय वितरणानंतर कार्पेटच्या सारे खेळलेला फटका. निश्चितपणाने शॉर्ट्स कव्हरला चेंडू थोपवला जातोय व पर्यायाने दुसऱ्या धावेचे संकेत हे समाप्त केले जात. नाममात्र एकेरी धाव व एकेरी धावांनी सांघिक धावफलक मात्र वधारतोय तो 48 धावांवर. 48 धावा, 4थं षटक प्रगतीपथावर. मर्यादित 5 षटकांची लढत. प्रसन्न पाटील आग ओकणारी गोलंदाजी व प्रसन्न पाटीलच्या कडवट भेदक गोलंदाजीला विस्फोटक फलंदाजीनं उत्तर द्यावं या आत्मविश्वासानं स्ट्रायकर यांच्या दिशेने मनोज सकपाळची वर्णी ही स्ट्राईकवर. यावेळेला भरकटलेला चेंडू पंचांकडनं अतिरिक्त चेंडू असल्याचा निर्वाळा दिला जातोय व पर्यायानं एक इशारा देखील दिला जातोय की यानंतर तू अशा पद्धतीचा चेंडू या षटकात टाकू शकणार नाहीस असा निर्वाणीवजा इशारा हा गोलंदाजाला ठामपणे पंचांकडनं दिला जातोय व चेतावणीवजा इशारा दिल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज आपले बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. सांघिक धावसंख्या 49 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटक 5 चेंडूंचा खेळ मागे पडतोय व 4थं षटक. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा मोह. एका बाजूला बॅट बॉल, दुसऱ्या बाजूला चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये व पर्यायाने या चेंडूचा शेवट, या षटकाचा शेवट हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जातोय व एकंदरीत आघाडीच्या 4 षटकांचा खेळ थांबतोय व 3 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर 49 धावांपर्यंत मजल मारली जाते ती साई मनोज कणकवली संघाकडनं. साई मनोज कणकवली संघ ज्या संघात आपल्याला खोलवरती फलंदाजी पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूला जर वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचा विचार केला तर या स्पर्धेतला एक ताकदवर बलाढ्य असलेला वर्षा वॉरियर्स देवबागचा संघ आणि या वर्षा वॉरियर्स देवबाग संघाला एक फायटिंग टोटल उभारायची जर दस्तक द्यायचे आव्हान द्यायचं तर निश्चितपणाने 5 षटकांमध्ये 60 धावांचा आकडा क्रॉस करावा लागेल तो साई मनोज कणकवली संघाला व दुसऱ्या बाजूनं या षटकामध्ये देवबाग संघाच्या गोलंदाजाला निश्चितपणाने चांगली गोलंदाजी करून साई मनोज कणकवली संघाच्या फलंदाजांना रोखावं लागेल. धावसंख्येला रोधक लावणारं षटक अति गरजेचं असेल ते वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या दृष्टीने जे स्लॉक ओव्हरमधलं षटक हाणामारीचं षटक व याच षटकात एकाच दुसरा मोठा फटका मारण्याचा आटोकाट प्रयत्न हा साई मनोज कणकवली संघाच्या फलंदाजांकडून होईल. स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होतोय तो फलंदाज अनुराग मोहिते. स्ट्रायकर एंडवर अनुराग मोहिते. गोलंदाजी मार्कवर करण घलसोनकरचा ऑफ्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांकडे वाईटची दाद मागितली जाते मात्र पंच ठामपणे फलंदाजाला सांगतात की तुला हा चेंडू खेळण्याजोगा होता, तुला हा चेंडू मारण्याजोगा होता व पर्यायानं या चेंडूचा शेवट हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जातोय व एकंदरीत 4 षटक एका चेंडूचा खेळ थांबत सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 49 धावांवर. फ्लायटेड पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रण देणारा चेंडू. गोलंदाजीचं आपल्याला एक कौतुक करावं लागेल. एक वेगळ्या पद्धतीचं कसं पाहायला मिळतंय फ्लायटेड पद्धतीचे सातत्याने चेंडू जे गती परिवर्तनाचे फलंदाजाला ताकद लागवण्यास मजबूर करणारी गोलंदाजी व निश्चितपणे एकेरी धावेने सांघिक अर्धशतक झळकलं जातंय ते साई मनोज कणकवली संघाकडनं. सांघिक अर्धशतक अर्थातच 50 धावा या धावसंख्येवरती झळकताना पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक हे करण नामक गोलंदाजाकडनं. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, बॅटची चुम्मा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये मनोज सकपाळची खेळी संपुष्टात आणणारा चेंडू तो गोलंदाज करणचा व एकंदरीत 4था मोठा धक्का मनोज सकपाळच्या रूपानं पाहायला मिळतोय तो साई मनोज कणकवलीला. कोकण नाऊ प्रीमियर लीग सन 2022चं दुसरं पर्व ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या संपूर्ण
पॉवर्ड बाय ॲडमिशन यांच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याद्वारे या संपूर्ण सामन्याचं चित्रीकरण केलं जातं आहे. प्रत्येक खेळाडूची हालचाल कॅमेऱ्यामध्ये कैद केली जाते व क्रीडारसिकांना देखील निश्चितपणाने या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जात. जे आमचं आयोजन निश्चितपणाने नीटनेटकं पाहायला मिळते ते कोकण नाऊ यांच्या माध्यमातून व कोकण नाऊ चॅनल जे कोकणातील अग्रगण्य चॅनल यांच्या माध्यमातून आयोजित केलेली कोकण नाऊची ही स्पर्धा सन 2022 पर्व दुसऱ्यामध्ये उपांत्य फेरीची दुसरी लढत आपण अजमावतोय. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक व अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ हा शेष विकासजी गावकर साहेबांच्या संकल्पनेतनं त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व त्यांच्या नीटनेटक्या आयोजनाखाली होऊ घातलेला क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचं नीटनेटकं आयोजन तमाम सिंधुदुर्गवासियांना, महाराष्ट्रवासियांना व यूट्यूबच्या माध्यमातून तब्बल 195 देशातील आमच्या रसिकांना क्रिकेटची मेजवानी चाकण्याची एक सुवर्ण संधी कोकण नाऊ प्रीमियर लीगच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्त. स्पर्धेचा अंतिम सोहळा, अंतिम टप्पा, ही स्पर्धा निश्चितच उत्तरोत्तर रंगतदार अवस्थेकडे पोहोचते. पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत अंतिम फेरीचं तिकीट मिळालं ते सुयश होमस्टे या संघाला, ज्यांनी 2 बलाढ्य संघाला पराभवाचे धक्के दिले व सुयश होमस्टे या संघाच्या विरोधात ऑर्पिच पद्धतीचा चेंडू, मोठा ताकदवर फटका, चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. ॲडमिशन षटकार, कोकण नाऊ चॅनल षटकार आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाच्या बॅटमधनं व आल्या आल्या आनंद चव्हाण जो बराच कालावधीनंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरला त्याच्या बॅटमधनं एक मोठा टोलजंग फटका निघतोय व सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकते ती अब तक 56 अशी सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकताना दिसते. ती प्रथम फलंदाजी करताना साई मनोज कणकवलीची वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या विरोधात. पहिल्या इनिंगचं अंतिम अर्थातच 5वं षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो स्क्रीनवर करण घोनसलकर नामक गोलंदाज ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील आपल्याला स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. कोकण नाऊच्या माध्यमातून एक उत्कृष्ट असं आयोजन आपल्याला केलं जाते व ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रथमच ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला स्क्रीनवर देखील पाहायला मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं आहे. ड्रोन कॅमेरा अगदी मैदानाच्या मधोमध वरती तुम्हाला पंचांच्या डोक्यावरती पाहायला मिळेल. जे आमचे मेन पंच त्यांच्या अगदी डोक्यावरती ड्रोन कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो करण घनसोलकर. ट्रायकर यांच्या दिशेने आनंद चव्हाण ज्याच्या बॅटमधनं एक टोलेजंग फटका निघाला और पिच पद्धतीचा खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, ड्राईव्ह केला विथ अलन कार्पेटचा फटका, थोडंसं बम्बलिंग, दुसऱ्या प्रयत्नात चेंडू ओढवला जातोय व निश्चितपणाने वेगाने दुहेरी धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये झळकली जात. सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते ती 58 धावांवर. अंतिम टप्पा पहिल्या इनिंगचा सुयश होमस्टे संघाच्या विरोधात 2 हात करण्यासाठी कोणता संघ आपली पात्रता सिद्ध करेल, अंतिम फेरीचे दरवाजे कोणत्या संघासाठी उघडले जातील, कोणत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल याची निश्चिती करणारी ही महत्त्वपूर्ण लढत ती वर्षा वॉरियर्स देवबाग आणि साई मनोज कणकवली यांच्या दरम्यान. यावेळेला आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात त्या चमचमत्या ट्रॉफी चषक पाहायला मिळतील व निश्चितपणाने तब्बल 2 लाख रुपयांचं भरघोस पारितोषिकांची खैरात असणारं हे पारितोषिक आणि ही भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या सामन्याचं आपल्याला मान्यवरांच्या कक्षेत पाहायला मिळतात. कोकण नाऊ या स्पर्धेचे सर्वेसर्वा विकासजी गावकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात मान्यवरांच्या कक्षेमध्ये. त्यांच्या समवेत इतर आपले मान्यवर देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहू शकता स्क्रीनवरती 58 धावा सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते व 59 धावा सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते व 60 धावांचं विजयासाठी लक्ष दिलं जातंय ते वर्षा वॉरियर्स देवबाग संघासमोर. विजयासाठी 60 धावा, 30 चेंडूंचा कालावधी. वर्षा वॉरियर्स देवबाग विरुद्ध साई मनोज कणकवली हे 2 ताकदवर तगडे संघ आपल्याला पाहायला मिळतात. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल मालवणीचा बुलंद आवाज बादल चौधरी सर यांना त्यांच्यावरती आपल्याला ड्रोन कॅमेरा नजर टाकताना दिसतोय. बादल चौधरी मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड आणि आमचे पंच देखील तुम्ही येताना पाहू शकाल स्क्रीनवर उमेशजी मांजरेकर, मंगेशजी दुरी
आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात स्पर्धेचे सर्वेसर्वा विकासजी गावकर साहेब त्यांच्या संकल्पनेतनं होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. आपले दीपकजी धुरी देखील आणि अमरोजी अलमोडे सर देखील या ठिकाणी पाहायला मिळतात ते स्क्रीनवर. विजयासाठी 60 धावांचं लक्ष, 60 धावांचं विजयी उद्दिष्ट वर्षा वॉरियर्स देवबाग संघासमोर. साई मनोज कणकवली संघाच्या विरोधात दुसरी उपांत्य फेरीची लढत. कोणता संघ 2 हात करण्यासाठी सज्ज होईल? सुयश होमस्टे या संघाच्या विरोधात आपली पात्रता सिद्ध करेल. कोणत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल? कोणत्या संघाला अंतिम फेरीचे दरवाजे उघडले जातील? आणि या सामन्याच्या निमित्तानं या मालिकेतनं कोणत्या संघाला माघार घ्यावी लागेल? कोणत्या संघाचं विजयाचं स्वप्न पूर्ण होईल? कोणत्या संघाचं विजयाचं स्वप्न साकार होईल कोकण प्रीमियर लीगमध्ये? कोणता संघ तब्बल 2 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्रता सिद्ध करेल? काय घडेल काय बिघडेल या महत्त्वपूर्ण अशा लढतीत? 30 चेंडू व 60 धावा हे विजयाचं उद्दिष्ट वर्षा वॉरियर्स देवबाग संघासमोर. आम्हाला स्क्रीनवर देखील पाहायला मिळेल इलायगो कोकोनट बाईक तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रीनवरती 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आणि त्यानंतर टस्कर, त्यानंतर कुर्ली बाईक पाहायला मिळते स्क्रीनवरती. इलायगो बाईक देखील पाहायला मिळेल काही क्षणांमध्ये तुम्हाला स्क्रीनवर. आमच्या भारतातील सगळ्यात लहान वयाचे CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रेवंड गवस आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या संकल्पनेतनं ही गाडी आपल्याला पाहायला मिळते. इलेक्ट्रिक बाईक पाहायला मिळते. ते भारतातील सगळ्यात यंगेस्ट CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रेवंड गवस, एक टॅलेंटेड युवा आपल्याला पाहायला मिळेल. तर घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला येतोय. तो अर्थातच दुसऱ्या इनिंगच्या निमित्तानं 60 धावांचं विजयासाठी लक्ष वर्षा वॉरियर्स देवबागला आणि 30 चेंडूंचा कालावधी. मायक्रोफोनवर आपल्याला पाहायला मिळतात समीर पांढरे. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल भाई. कोकण 9 प्रीमियर लीग पर्व दुसरे, पावर्ड बाय ॲडमिशन, को पावर्ड बाय इलायगो बाईक. या स्पर्धेचा बोलबाला हा निश्चितपणे होता आहे आणि यापुढेही राहील. ज्या स्पर्धेने आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत, ज्या स्पर्धेत ज्या संघाची गणना अंतिम फेरीत प्रथम प्रवेश करणारा संघ म्हणून पात्र करेल अशी कोणी प्रेक्षक वर्गाने जास्त केली नव्हती. मात्र कटू सत्य हे पचवावं लागतंय, कारण क्षमतेनं सिद्ध केलंय ते सुयश होमस्टे क्रिकेट संघानं. सुयश होमस्टे क्रिकेट संघ अंतिम फेरीत प्रवेश करतोय आणि त्या सुयश होमस्टे क्रिकेट संघाविरुद्ध भिडण्यासाठी साई मनोज 11 कणकवली की वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ सक्षम ठरतोय याची परिणिती, याच्यावर शिक्कामोर्तब करणारा हा सामना. 5 षटकांमध्ये आवश्यकता ही 60 धावांची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी शब्बीर रब्बानी सज्ज होतोय व समोर आहे फलंदाज तो सुमित. पहिलं षटक अर्थातच या ठिकाणी ॲडमिशन सुपर ओव्हरचं षटक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिल्या चेंडूवर सुमित आकर्षक असा चौकार टोलवतोय. ज्या अर्धशतकानं मी या मैदानावर प्रवेश केला त्या अर्धशतकाचा आत्मविश्वास निश्चितपणे माझ्या मागे आहे. आज सकाळच्या सत्रातही उपउपांत्य फेरीच्या सामन्यात मी बरसलोय. त्याच माझ्या आक्रमक फटकेबाजीचे परिणाम मी प्रतिस्पर्धी संघाला भोगण्यास पार पाडेन आणि अंतिम फेरीपर्यंत माझ्या संघाचा डोलारा नेईन असा आत्मविश्वासानं भरलेला फटका निघतोय. तो सुमित याच्या खाती 4 धावा पहिल्या चेंडूच्या सांगतेखेरीज. रब्बानी गोलंदाज, वेगवान असा गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. यावेळी प्रयत्न फसतोय. यष्टीरक्षक वाखाणण्याजोगी कामगिरी करतोय व एका नेत्रदीपक झेलाद्वारे या ठिकाणी फलंदाज सुमित याच्या खेळीची सांगता होते. जो बळी अर्थातच ॲडमिशन बळी प्राप्त होतोय गोलंदाज रब्बानी याच्या खाती. पहिली सफलता ॲडमिशन सफलता ही गोलंदाजी करणाऱ्या
गोलंदाजी करणारा संघ म्हणजे अर्थातच या ठिकाणी साई मनोज 11 संघ कणकवली यांच्या खाती. तर पहिला धक्का हा बसतोय या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला. फलंदाज सुमित डोंगरे झेलचित होतोय, तो संदीप मकवाना याच्या हाती झेलचित होऊन गोलंदाज रब्बानी याच्या गोलंदाजीवर 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. प्रेक्षक वर्गांच्या माहितीसाठी आम्ही परत एकदा आपल्याला सूचित करतोय की वर्षा वॉरियर्स देवबाग वर्सेस साई मनोज कणकवली या 2 संघादरम्यान उपांत्य फेरीचा दुसरा थरार आपण अनुभवतोय. औचित्य कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व दुसरे, पॉवर्ड बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलेगो बाईक. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. 59 धावा कुठल्या जात आहेत त्या साई मनोज कणकवली संघाकडनं. 60 धावांचं प्रति आव्हान आणि 60 धावांचं प्रति आव्हान झेलताना पहिल्या चेंडूवर सुमितची आश्वासक सुरुवात चौकाराची, चोख प्रत्युत्तर रब्बानीद्वारे साथ मिळते यष्टिरक्षक संदीप मकवानाची. परिणामतः 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज सिद्धेश याची वर्णी लागते ती रजत मुंडे याला साथ द्यायला. डाव्या एष्टी बाहेर भरकटतोय तो गोलंदाज रब्बानी. परिणाम त्याला भोगावे लागतायत, दुष्परिणाम भोगावे लागतायत. त्या अर्थातच या ठिकाणी गोलंदाजी करणारा संघ म्हणजे साई मनोज कणकवली संघाला 4 महत्वपूर्ण धावांची जोड मिळते. ती फलंदाज सिद्धेशला. चौकारानं सिद्धेश स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो 8 धावांवर. 5 षटकांमध्ये 60 धावा म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हानात्मक धावसंख्येचा आम्ही यशस्वी पाठलाग करू असं ठामपणे पहिल्या षटकात 2 ॲडमिशन चौकारासह सिद्ध करताना दिसत आहेत ते फलंदाज. अर्थातच या ठिकाणी वर्षा वॉरियर्सचे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, सुरेख असा हुकचा फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. बघता बघता ॲडमिशन षटकार. या डावातील पहिला षटकार हा फलंदाज सिद्धेशच्या बॅटमधनं निघतोय व या 6 धावांनी तब्बल 14 धावांवर विसावा घेतोय तो वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघ. 60 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज रब्बानी यानं हल्ला केला होता, तो पहिली सफलता प्राप्त करत मात्र प्रति हल्ला केला जातोय तो सिद्धेश याच्या करवी. खणखणीत अशी त्याची फटकेबाजी. 1 षटकार 1 चौकार यांच्या स्वरूपातील. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. प्रथम दर्शनी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला असं या ठिकाणी वर्तवलं होतं. त्यानंतर खातरजमा पंच करताना दिसत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेताना दिसत आहेत. या ठिकाणी खातर जमा केली जाते ती तिसऱ्या पंचांद्वारे. या ठिकाणी कॅमेऱ्याची मदत घेतली जाते आणि षटकार असल्यावर शिक्कामोर्तब होते. या 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो तब्बल 14 धावा. गोलंदाज रब्बानी आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलरलेन पद्धतीचा चेंडू, योग्य असा सन्मान. चेंडूला दिशा दिली जाते ती पॉइंट क्षेत्रात. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय 1 चौकार, त्यानंतर षटकार आणि चौकार षटकारच्या स्वरूपात 2 मोठे फटके टोलवल्यानंतर एकेरी धाव घेतली जाते ती सिद्धेश करवी. आपला साथीदार रजत मुंडे याला फटकेबाजीची तो संधी देतोय आणि क्रिकेटमध्ये आक्रमकतेच्या बरोबरीने तंत्रशुद्धपणा किती महत्वाचा आहे हे ठामपणे सिद्धेश हा सिद्ध करताना दिसतोय. 15 धावा धावफलकावर एका कड्याच्या मोबदल्यात. स्वीपचा फटका टोलवायचा होता. या ठिकाणी मात्र चेंडू पाहतोय. शेवटच्या क्षणी चेंडू हलकेच थर्डमॅनला टोलवण्याचा इरादा व्यक्त करतोय तो फलंदाज अर्थातच रजत मुंडे.
प्रयत्न यशस्वी झाला तरी नेमका चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं जातोय. संभाव्य धावचीचा धोका या ठिकाणी पत्करायचा नाही. संघ अडचणीत पहिला गडी बाद झाल्यानंतर जो काही प्रमाणात आलाय त्याला आणखी अडचणीत लोटायचं नाही, तर सुस्थितीमध्ये जी फलंदाजी होते तीच फलंदाजी आम्ही दोघे भागीदारीच्या माध्यमातून करू असं ठामपणे या ठिकाणी सांगतोय सिद्धेश. तो रजतला एकेरी धावेचा नाद सोडतोय, आपल्या जाग्यावर उभं राहण्यात धन्यता मानतोय. ज्या निर्धाव चेंडूनं पहिलं षटक समाप्त होतोय व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 15 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 60 धावांचा पाठलाग करताना निर्धारित 5 षटकांच्या सामन्यात डावातील दुसरं षटक व हे दुसरं षटक बॅट्समन चॉईस पॉवर प्लेसाठी घेण्याचा निर्णय दोन्ही फलंदाज व्यक्त करताना दिसत आहेत ते या मैदानावर. कोल्हापूरचा सितारा विकी पुजारे आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. तो कॉमेंट बॉक्स एंडकडनं आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटवर जायचं होतं, स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता. क्षेत्ररक्षण गृहरचनेचा जो निर्बंध आहे तो निर्बंध कुठेतरी भेदायचा होता सिद्धेशला. मात्र विकी पुजारेचा चेंडू त्याला चकवतोय, निर्धाव गणला जातोय, यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय आणि परत एकदा गोलंदाज विकी पुजारे राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय, कव्हर पॉइंटच्या दिशेनं देखण्या फटका टोलवला जातोय, सीमारेषेला साथ देणारा फटका, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ देखण्या क्षेत्ररक्षण होतोय, संभाव्य चौकार रोखला जातोय. 3 धावांवर फलंदाजांना समाधान मानण्यास हे प्रवृत्त केले जाते व तिहेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. 18 धावा, स्ट्राईक ही बदलते. डावखुराचा फलंदाज रजत मुंडे हा स्ट्राईकला येतोय. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सोपस्कार पूर्ण करायचे आहेत अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी, ते 60 धावांचे. मात्र दुसऱ्या बाजूनं 60 धावांपासून प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं आहे. स्वप्नवत वाटचाल ही पुढे सुरू ठेवायची आहे अजिंक्यपदाच्या दृष्टिकोनात आणि आपली स्वप्नवत वाटचाल पुढे ज्या संघाला सुरू ठेवायची आहे त्या संघाला विजय हा क्रमप्राप्त असेल. अति महत्वपूर्ण अशा उपांत्य फेरीच्या लढतीत जी उपांत्य फेरीची झुंज होते वर्षा वॉरियर्स देवबाग विरुद्ध साई मनोज कणकवली या 2 संघाविरुद्ध. 18 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात विकी क्षेत्ररक्षण गृहरचना सजवतोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला दिसत आहेत. परत एकदा गोलंदाज सज्ज. फुल टॉस चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू पासून बऱ्याच दूर अंतरावर राहतोय. कोणतीही संधी क्षेत्ररक्षकाला न देता फलंदाज रजतच्या बॅटमधनं निघालेला तडाखा हा चौकाराचा प्रसाद देतोय तो प्रतिस्पर्धी संघाला. 4 धावा स्वतःच्या खाती जमा करतोय व या 4 सांघिक धावांनी धावफलक पुढे सरकतोय, पुढे वधारतोय. तब्बल 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विजयी लक्ष्य 60 या उद्दिष्टाचा पाठलाग करताना निर्धारित 5 षटकांच्या सामन्यात. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू चपकन आतमध्ये येतोय, यष्टीरक्षकाला चकवतोय. काय घडतंय हे समजण्याच्या आत दोन्ही फलंदाज 22च्या स्वरूपात एकेरी धाव ही सहजगत्या पूर्ण करतायत. एकेरी धाव ही लाख मोलाची आहे, कारण प्रत्येक धाव ही धावांचा पाठलाग करताना तुम्हाला महत्वपूर्ण ठरेल आणि तीच लाख मोलाची धाव एकेरी धाव अवांतर धावेच्या स्वरूपात दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक गरीबात 23 धावा. चेंडू टोलवायचा होता तो मोठ्या फटक्या, अपेक्षित फटक्या काही निघत नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा, थोडीशी ढिलाई क्षेत्ररक्षकाची, नेमका कच्चा दुवा क्षेत्ररक्षकाचा हेरतोय. ज्या ठिकाणी उपलब्धता निर्माण झाली आहे ती उपलब्धता दुहेरी धावेत परावर्तित केली जाते. 2 महत्वपूर्ण धावांची जोड परत एकदा मिळते. ती अर्थातच फलंदाज या ठिकाणी सिद्धेशला 2 महत्वपूर्ण धावा निघतायत. त्या फलंदाजी करणाऱ्या वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाला पावशतक
सलग त्यांचं धाव फलकावर 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 60 धावांचा पाठलाग करताना. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय, सुरेख असा फटका स्क्वेअर कटचा टोलवला जातोय व डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फलंदाज सिद्धेशच्या बॅटमधनं निघालेला तडाखा 4 धावांचा मोबदला त्याला देतोय. ज्या चौकारानं खेळ समाप्त होतोय तो दुसऱ्या षटकाचा म्हणजे बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा व बॅट्समन चॉईस पॉवर प्ले घेण्याचा निर्णय हा योग्य असल्याचा निर्वाळा सिद्धेश व त्याचा साथीदार रजत देताना दिसतोय. 29 धावा धाव फलकावर ह्या झळकल्या जात आहेत. आता 31 धावांची गरज येऊन ठेपते व 18 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. डावाच्या सुरुवातीला आवश्यकता होती प्रति षटकामागे 12 धावांची. आता मात्र आवश्यक धावगती ही घसरताना दिसते. ती जवळजवळ 10 पेक्षा किंचितची जास्त येऊन ठेपते आणि याला प्रमुख कारणीभूत म्हणजे रजत मुंडे सिद्धेश या 2 फलंदाजांनी केलेली तोडफोड अशी फलंदाजी या मैदानावरनं. गोलंदाजीमध्ये कुणा गोलंदाजाला बोलावं, या 2 फलंदाजांना कसं रोखावं हा यक्ष प्रश्न साई मनोज कणकवली क्रिकेट संघाच्या कर्णधारासमोर उभा राहिलाय. अखेर थोडीशी सल्ला मसलत होताना दिसते व परत एकदा ज्या गोलंदाजानं डावाची सुरुवात केली होती, पहिली सफलता प्राप्त केली होती, तो गोलंदाज रब्बानी कर्नाटक वरनं या सामन्यामध्ये आलेला व खास करणं या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी बहारदार कामगिरी केली त्या रब्बानी याची वर्णी लागते. डावातील महत्वपूर्ण तिसरं षटक फेकण्यासाठी 2 षटकांचा खेळ समाप्त 29 धावा या धावफलकावर. निश्चितपणे ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका टोलवला होता, अवघड परतीचा झेल टिपण्याची संधी या ठिकाणी रब्बानीला उपलब्ध करून दिली होती. मात्र फॉलो थ्रूवर असे झेल घेतले जात नाहीत तर ते झेल चिकटतात. कारण गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करताना पुढे सरसावतो त्यावेळी त्याचा तोल जाणं हे अपेक्षित असतं. त्यानंतर विरुद्ध बाजूनं प्रति आक्रमण वेगानं केलं जातं. त्यामुळे फॉलो थ्रूवर झेल टिपणं अतिशय अवघड बाब असते आणि तीच बाब या ठिकाणी घडते गोलंदाज रब्बानी याच्या बाबतीत. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात हलकेच टोलवला जातोय तो पॉइंट क्षेत्रात. ज्यावेळी मोठे फटके निघत नाहीत त्यावेळी मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी धाव घ्यायची. ज्याची नजर मैदानावर बसली आहे, ज्याला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय, त्या आपल्या साथीदाराला फटकेबाजीची संधी द्यायची. वैयक्तिक हितापेक्षा सांघिक हित जोपासणं ही महत्वपूर्ण बाब आणि हीच महत्वपूर्ण बाब रजत मुंडे जपतोय, जो या सामन्यामध्ये आतषबाजी चौकार षटकाराची करतोय. ते आपल्या साथीदाराला खेळण्यासाठी तो निमंत्रित करतोय. धावफलक पुढे सरकतोय तो 30वर म्हणजे विजयाचं निम्म उद्दिष्ट हे गाठलं जातंय. आता 16 चेंडूंवर उर्वरित आवश्यकता आहे ती 30 धावांची. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फसवू पाहणारा फलंदाजाला चेंडू या ठिकाणी झेलचीसाठी जोरदार अपील यष्टीरक्षक या ठिकाणी संदीप मकवाना हा करताना दिसतोय. नेमकं काय घडलंय काय बिघडलंय हे या ठिकाणी काही कळू शकत नाही. पंच नाबाद असल्याचा निर्वाळा देत आहेत. यष्टीरक्षक या ठिकाणी विनवणी करतायत, सांगतायत की फलंदाजाच्या बॅटने या ठिकाणी कर घेतली असावी. मात्र पंच सांगतायत की जो आवाज तुम्ही ऐकला तो फलंदाजाच्या बॅटने चेंडूला स्पर्श केला त्याचा नसून फलंदाजाच्या बॅटमध्ये हातामध्ये जी बॅट आहे त्या बॅटला जी ग्रीप आहे त्या ग्रीपचा आवाज या ठिकाणी आला असं ठामपणे पंच सांगतायत. पंच आपल्या मतावर ठाम आहेत आणि म्हणजेच फलंदाज नाबाद असल्याचा त्यांचा निर्वाळा हा अबाधित राहील आणि परत एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. कृपया वेळ काढू धोरण अवलंबू नये. प्रत्येक खेळाडूला सूचना आहे की अजूनही एक महासंग्राम अंतिम सामन्याचा आपल्याला अनुभवायचा आहे. तरी सामन्यामध्ये व्यत्यय येईल असं कोणतंही कृत्य खेळाडूंनी या ठिकाणी करू नये. आपल्या भावना आम्ही समजतो, मात्र त्यापेक्षा या ठिकाणी आपण पहा की बॅड लाईटचं अपील ग्राह्य धरलं जाणार नाही याकडेही आपण लक्ष द्यायचं आहे. मैदानावर येऊया 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी हलकेच चेंडू टोलवला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध एकेरी धाव घेतली जाते. दुसरी धाव घ्यायची हा इरादा फलंदाज सिद्धेशचा, मात्र वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू परतीचा इरादा करतोय तो क्षेत्ररक्षक आणि हाच त्याचा इरादा
या ठिकाणी दुहेरी धावांसाठी पुढे सरसावलेली पावलं ही जागीच स्थिरावण्यास मदत करतायत. एकेरी धावेवर फलंदाज समाधान मानतायत. 31 धावा धावफलकावर या एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 29 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 2 षटक 4 चेंडू, 2 षटक 2 चेंडू म्हणजे 14 चेंडूंचा खेळ हा बाकी आहे. रब्बानी गोलंदाज सज्ज. रजतच्या बॅटमधनं मोठा फटका निघतोय. चेंडूने उंची गाठली आहे. अंतर गाठलं की नाही ते पाहायचंय. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी या ठिकाणी हाना क्षेत्ररक्षकांमध्ये होते. जोपर्यंत चेंडूचा मिलाफ क्षेत्ररक्षकाच्या हाती होतोय, सीमोल्लंघन क्षेत्ररक्षक करतोय, म्हणजे 6 धावा महत्वपूर्ण रजतच्या खाती जमा होत आहेत. आणि या अतिमहत्वपूर्ण ऍडमिशन षटकार नोंदला जातोय. तो वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या खाती 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आता 23 धावांची गरज येऊन ठेपते व 13 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 13 चेंडू 23 धावा, चित्तथरारक अशी लढत. उपांत्य फेरीचा सामना ज्या पद्धतीनं व्हावा अशी अपेक्षा प्रेक्षक वर्गांची होती, त्या प्रेक्षक वर्गांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतोय. साई मनोज कणकवली वर्सेस वर्षा वॉरियर्स या दोन संघादरम्यान. यावेळी वचपा काढला जातोय तो रब्बानीकडनं. डावी यष्टी उघडी ठेवली होती. मोठा फटका मारण्याचा बेत आखला होता. मात्र बेत हा बेत राहतोय. डावी यष्टी वाकवली जाते. सफलता रब्बानीच्या खाती जमा होते. परत एकदा सामन्यात सनसनाटी निर्माण होते. 12 चेंडू 23 धावा असं समीकरण. आता मात्र ज्या गतीनं डावाच्या सुरुवातीला गरज होती त्याच गतीनं आता शेवटच्या टप्प्यात 2 षटकात म्हणजे 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. अजूनही या सामन्याचं भाष्य वर्तवणं म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेणं होय. काय घडेल काय बिघडेल याचा अजूनपर्यंत थांगपत्ता हा लागला नाही. आणि शेवटपर्यंत शेवटचा चेंडू पडेपर्यंत आम्ही तो थांगपत्ता क्रिकेट रसिकांना लागू देणार नाही असा चंग बांधलाय तो दोन्ही संघांनी. आणि या चंगामध्ये कोणत्या संघाची सरशी होते, कोणता संघ पराभूत होतो, तर कोणता संघ अंतिम फेरीमध्ये आपला विजयाचा झेंडा रोवण्यासाठी सिद्ध होतोय हे सांगण्यासाठी मी निमंत्रित करतोय यानंतरच्या शेवटच्या 2 निर्णायक षटकांसाठी अमोल जामदारे यांना. हॅलो, धन्यवाद पांढरे सर. उत्कृष्ट असं समालोचन आपण ऐकत होतात. कॉमेंट्री बॉक्समधनं पुन्हा एकदा मी अमोल जमदाडे तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. कोकण नऊ प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये सन 2022चे नववर्षाचे शुभ संकेत देणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं एक जबरदस्त सामना, एक हाय व्होल्टेज सामना, एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. ती दुसरी उपांत्य फेरीची वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष साई मनोज कणकवली या 2 तगड्या संघांच्या निमित्तानं. सुयश होमस्टे या संघाच्या विरोधात कोणता संघ आपली पात्रता सिद्ध करेल याच्यासाठी जी कडवी झुंज वर्षा वॉरियर्स देवबाग की साई मनोज कणकवली या 2 संघांमध्ये आपल्याला चुरस पाहायला मिळते. ती सुयश होमस्टे जो या स्पर्धेमध्ये आपली दावेदारी पहिल्यांदा सिद्ध करतोय. ते अंतिम फेरीची व त्या सुयश होमस्टे या संघाच्या विरोधात 2 हात करण्यासाठी कोणता संघ पात्र ठरेल, कोणता संघ सक्षम ठरेल याच्यासाठी जी कडवी झुंज ही वर्षा वॉरियर्स देवबाग बनाम साई मनोज कणकवली या 2 संघांच्या निमित्तानं. विजयासाठी समीकरण 12 चेंडू व 23 धावांचं अर्थातच येतंय ते स्कोर बोर्डवर. ऑफ द मोरचा चेंडू, बॅटची कडा घेऊन चुम्मा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. विकेटचं पतन होतंय व पर्यायानं एक कोकण 9 सफलता, ॲडमिशन सफलता ही गोलंदाजाच्या खाती पाहायला मिळते. ती गोलंदाज सौरभ सिंगच्या व पहिल्या चेंडूवरती हादरा दिल्यानंतर तितक्याच उंचावलेल्या मनोधैर्याने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो सौरभ सिंग व समीकरण मात्र बदललं जातंय. ते 11 चेंडू व 23 धावांचं. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत श्याम वाकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, कोकण 9 प्रीमियर लीगचं एक निश्चितच आम्हाला वैशिष्ट्य पाहायला मिळते. कारण आपण मराठी समालोचन ऐकले कारण मराठीचे चाहते आहेत, आपण हिंदी समालोचन ऐकतो कारण हिंदीचे चाहते आहेत, आणि आपण मालवणी समालोचन ऐकतो कारण मालवणीचेही चाहते आहेत. त्यामुळे कोकण 9 प्रीमियर लीगमध्ये मी कोकण 9 चॅनलचे मनपूर्वक आभार मानेन आणि आमच्या सर्व क्रीडा रसिकांचेही आभार मानेन. कारण हिंदीचे जितके चाहते आहेत तितकेच मराठीचे आहेत, तितकेच मालवणी भाषेचे आहेत. त्यामुळे आम्ही कॉमेंट्री बॉक्समधनं मराठी, हिंदी आणि मालवणी कॉमेंट्री देण्याचा कोकण 9च्या या प्रीमियर लीगमध्ये आम्ही प्रयत्न करतोय. कोकण 9 चॅनलने प्रयत्न केला आहे की मराठी, हिंदी आणि मालवणी समालोचन या स्पर्धेमध्ये.
श्यामजी 11 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. हारा वही जो लढा नाही. कोण लढेल? कृपया फलंदाज नाव सांगा. कोण लढेल, कोण हारेल, अंतिम फेरीचे दरवाजे कोणत्या संघाला उघडले जातील? इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना मेहनत करने वाले छोड़ देते हैं. कोण मेहनत करेल, कोण घाम गाळेल, कोण कष्ट करेल. 11 चेंडू 23 धावा. ऑफ्टमोरचा चेंडू, ताकदवर फटका, फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेत व हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर. विकी पुजाराच्या गोदीमध्ये बॅक टू बॅक दुसरी सफलता सौरभ सिंगच्या खाती व एक ऍडमिशन विकेट. कोकण 9 विकेट आपल्याला पाहायला मिळते व समीकरण पुन्हा एकदा बदललं जातंय. ते 10 चेंडू व 23 धावांचं. कृपया वर्षा वॉरियर्स देवबाग तुमचा 12th मॅन त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. वर्षा वॉरियर्स देवबाग अंतिम सूचना आहे, अन्यथा तुम्हाला काही धावांची पेनल्टी मिळेल. श्यामजी 10 चेंडू 23 धावा. अमोल, अतिशय रंगतदार असा हा सामना मैदानामध्ये चालू आहे. जे आमचे यूट्यूब लाईव्ह प्रेक्षक बघताय त्यांचं स्वागत आहे. अतिशय दर्जेदार सामना या स्पर्धेचा सेमीफायनलचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या मान्यवरांच्या कक्षामध्ये सन्माननीय नितीनजी वाळके उपस्थित आहेत. नितीनजी सर, आपलं या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे. त्याचप्रमाणे बबनजी रेडकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे पत्रकार बंधू मनोजजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे. आणि हॅट्रिकची संधी असेल ऑन हॅट्रिक गोलंदाज सौरभ सिंग. अकुटप्प्याचा चेंडू शॉर्टआर्म स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला फटका पाहायला मिळतोय व अर्थातच पंचांचा इशारा काय येईल. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. सनसनाता दंदनाता छक्का. चेंडू व धावा यांच्यामधलं अंतर कापणारा फटका. ऍडमिशन षटकार, कोकण 9 षटकार. चेंडू व धावा यांच्यामधलं अंतर कापणारा षटकार. एका बाजूला कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, दुसऱ्या बाजूला रायगडचे मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, रायगडचे शिलेदार. व दुसऱ्या बाजूला कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा. वरचं ठरेल की रायगडचे शिलेदार अंतिम फेरीत पात्रता सिद्ध करतील. काय घडेल, काय बिघडेल, समीकरण बदललंय. अंतरिम 9 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. अमोल, खूपच रंगतदार असा सामना मैदानामध्ये. 9 चेंडू आणि 17 धावा. आणि अजून खेळायला येणं बाकी आहे आमचा सुनील मालवणकर, जो चॉकलेट बॉय मालवणचा लोकल बॉय, अजून खेळायला येणं बाकी आहे. पाहूया यावेळी हा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत चेंडू अडवतायत, थ्रो करतायत, तोपर्यंत बघता बघता 2 धावा पूर्ण करतायत. आणि इथे बदल होतोय, धावसंख्या पोचते ती 45 धावा. उरलेल्या 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. अतिशय रंगतदार असा सामना. याच मैदानावरती काही दिवसापूर्वी अंडर 23ची स्पर्धा झाली होती. 23 वर्षाखालील मुलांची स्पर्धा झाली होती. त्यामध्ये वर्षा वॉरियर्स देवबाग हा संघ अंतिम विजेता बनला होता. या मोठ्या लीगमध्ये, कोकण 9च्या लीगमध्ये देखील सेमीफायनल पर्यंत प्रवेश करतोय. काय फायनलमध्ये प्रवेश करेल काय हे बघण्यासारखं. आणि हा मोठा फटका यावेळी फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. ऍडमिशन चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रायगडचा सूरज पाटील याच्या बॅटमधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार फलंदाजी मैदानामध्ये साकारतोय आणि आपल्या विजयाच्या समीप जाऊन ठेपतोय. 7 चेंडू 11 धावा. अतिशय निर्णायक चेंडू असेल हा या सामन्याचा. आणि गोलंदाजी मार्कवरती असेल तो सौरभ. गोलंदाजी मार्कवर 7 चेंडू 11 धावा. सूरज पाटील वागलपाडाचा हा स्टार कास्ट. यावेळी मात्र मोठा फटका आणि चेंडू जातोय, पण त्या ठिकाणी झेल सोडतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. पाहूया किती धावा घेत आहेत फलंदाज.
यावेळी ठिकाणी प्रयत्न तर मात्र क्षेत्ररक्षकाने खूप चांगला केला होता, पण झील त्याच्या हातामध्ये राहू शकला नाही. एक जीवनदान म्हणेन मी. प्रयत्न तर खूपच चांगले केले होते. या ठिकाणी आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. अतिशय महत्त्वाचा सामना या स्पर्धेसाठी. यावेळी आपल्याला पूल दाखवतोय. साई मनोज कणकवलीला 42% आहेत आणि वर्षा वॉरियर्स देवबागला 58% आहेत. म्हणजे आमचा जो वोटिंग पोल ओपन केलेला आहे त्यामध्ये वर्षा वॉरियर्स देवबाग संघाला 58% आहेत, तो जिंकणार संघ म्हणून. आणि साई मनोज कणकवलीला 42%. दोन्ही संघाचे मालक आमचे जवळचे मित्र आहेत. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचे मालक रोशन धुरी हे आमचे जवळचे मित्र आहेत. तर दुसरीकडे साई मनोज कणकवली संघाचे सन्माननीय उमेशजी वांगणकर हे देखील आमचे मित्र आहेत. तर आमच्या 2 मित्रांमध्ये हा रंगतदार असा सेमीफायनलचा सामना. तुम्ही दर्जेदार खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरले त्याबद्दल मी आणि आमचे सर्व चाहते वर्ग तुमचे मनापासून आभारी आहोत. अमोल, 6 चेंडू 9 धावा, काय सांगशील? 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची अति आवश्यकता. सुशील नामक गोलंदाज या जोखीम भऱ्या षटकाची जबाबदारी आपली खांदी घेतोय. या सामन्याचा विजेता कोण, उपांत्य फेरीच्या लढतीचा विजेता कोण, या विजयाचा शिल्पकार कोण आणि या पराभवाचा जिम्मेदार कोण हे ठरवणारं षटक घेऊन सुशील गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू. क्रिकेटमध्ये या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं. त्या चतुरास्त्राचा वापर केला जातोय व पर्यायानं फलंदाच्या कानामध्ये चेंडू सिटी वाजवत हा हॅलो करत यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये जातोय. सांघिक धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली जाते. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. हॅलो 5 सुयश, चेंडू. अमोल फक्त 1 मिनिट. सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघ स्कॉड द्या आणि कॅप्टन पाठवा टॉससाठी. सुयश होमस्टे वायरी भूतनाथ, कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. कॅप्टन अमोल. धन्यवाद बादल. स्ट्रायकरांच्या दिशेने कुणाल नाईक पुन्हा एकदा सज्ज होते व नॉन स्ट्रायकर एंडवर त्याच्या बॅटमधनं त्याच्या बॅटच्या पट्ट्यातनं एक मोठा फटका पाहायला मिळाला. तो सूरज पाटील नॉन स्ट्रायकर एंडवर. व गोलंदाजी विभागामध्ये या सामन्याचा विजेता कोण या जोखीम भऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन सुशील सज्ज होतोय. कोलटप्प्याचा चेंडू हलके स्टेअर केला आहे. तो विथ अनंत कार्पेटचा फटका पहिलीदा वेगाने क्षेत्ररक्षकावर दबाव टाकला जातोय व या अतिरिक्त दबावाला झुगारून निश्चितपणाने आपली चांगलं क्षेत्ररक्षण करून एकेरी धावेवर समाधान मानावं लागते. ते प्रतिस्पर्धी संघाला समीकरण पुन्हा एकदा बदललं जातंय. ते विजयासाठीचं अंतरिम 4 चेंडूंचा खेळ व विजयासाठी आवश्यक धावसंख्या ती 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. हारा वही जो लढा नाही. आता मात्र लढावं लागेल. एक मोठा कडकडीत प्रहार या सामन्याचं चित्र पालटून टाकेल आणि एक निर्धाव चेंडू एक सफलता पुन्हा एकदा कमबॅक करून देईल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. ऑफ टेम्पोचा चेंडू हलकेच कॅच केला आहे. तो 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून एका बाजूला शाहरुख खान दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच प्रीती जिंटा जावी अशा पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय व ॲडमिशन चौकार कोकण 9 चौकार पाहायला मिळत. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललं जातंय. ते अंतरिम 3 चेंडूंचा खेळ व विजयासाठी नाममात्र 4 धावांची आवश्यकता. अंडर 24चे खेळाडू आपल्याला या संघामध्ये वर्षावारी देवबाग संघामध्ये पाहायला मिळतात व विजयासाठी समीकरण येत आहे ते अंतरिम 3 चेंडू व 4 धावांचं एखादा निर्धाव चेंडू एखादी सफलता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कमबॅक करून देईल व एखाद दुसरी धाव जर का घेतली वर्षावारी देवबाग संघाने तर निश्चितपणे या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करेल. 3 चेंडू व 4 धावा. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत खूप लांबून प्रवास करून डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सुरेख असा झेल टिपतोय व पुन्हा एकदा या सामन्यामध्ये सन्नाट्याचं वातावरण निर्माण करत एक उत्साहाचं वातावरण निर्माण केलं जातंय. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा हे सातत्यानं चित्र या मैदानामध्ये पाहायला मिळत. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ व विजयासाठी नाममात्र 4 धावांची आवश्यकता. मालवणचा चॉकलेट बॉय लोकल बॉय सुनील मालवणकर साठी एकदा टाळ्यांचा कडकडाट करा.
सुनील मालवणकर कडून खूप मोठ्या अपेक्षा असतील तमाम क्रीडा रसिकांना की त्याने आपल्या बॅटच्या जोरावरती ही सामना जिंकून द्यावा वर्षा वॉरियर्स देवबागला. मात्र क्रिकेटमध्ये जर तर किंवा अगर मगरला महत्त्व नाही आणि तितकीच आशा साई मनोज कणकवली संघाच्या गोलंदाजाकडून तमाम क्रीडा रसिकांना असेल की त्याने एखादा निर्धाव चेंडू टाकून किंवा एखादी सफलता मिळवून त्यांनी साई मनोज कणकवलीला कमबॅक करून द्यावं. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ व 4 धावांची आवश्यकता. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, यूं ही कुछ किए बगैर कभी जय जयकार नहीं होती. मेहनत करने वालों की झोली कभी खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 2 चेंडू 4 धावा. आकुट्यापर्यंत चेंडू शॉर्टपुलचा ताकदवर फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. मॅच विनिंग षटकार. फलंदाच्या बॅटमधनं वर्षा वॉरियर्स देवबाग संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलंय या फलंदाजाने आणि त्या फलंदाजाचं नाव आहे कुणाल नाईक. उत्कृष्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळाला व एका जबरदस्त अशा सामन्याचा शेवट. सुयश होमस्टे आणि वर्षा वॉरियर देवबाग या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी हा महाअंतिम सामन्याचा हा टॉस असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर टॉससाठी सुयश होमस्टेच्या कर्णधाराने लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. सुयश होमस्टे कर्णधार लवकरात लवकर टॉससाठी या. वर्षा वॉरियर्सचे कॅप्टन उपस्थित आहेत. सिद्धेश पासकरचा फक्त मला स्कोर मला सांग एक्झॅक्ट. त्वरित प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. सुयश होमस्टे फक्त कर्णधार या, फक्त कर्णधार.